नमस्कार. आपल्या शाळेतील जर एखादे शिक्षक सेवानिवृत्त झाले असतील, तर अशा शिक्षकांची माहिती युडायस प्लसमध्ये ड्रॉपबॉक्समध्ये कशी टाकावी किंवा एखादा शिक्षक बदली होऊन दुसऱ्या शाळेत नवीन शाळेत गेला असेल, तर त्यांची माहिती ड्रॉपबॉक्समध्ये मोबाईलवरून अगदी सोप्या पद्धतीने कशी टाकावी ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओ चालू करूया. प्रथमतः क्रोम हे ब्राउझर ओपन करून घ्या. यानंतर सर्च बारमध्ये युडायस प्लस टाईप करून घ्या. सर्वात वरच्या बाजूस युडायस प्लसची वेबसाईट दिसून येईल, त्यावर टच करा. यानंतर युडायस प्लस स्कूल डाटा कॅप्चर या ठिकाणी हे टॅब दिसून येईल, त्यावर टच करा. आपल्या समोर टीचर मॉड्यूल, स्टुडंट मॉड्यूल, रिपोर्ट मॉड्यूल असे वेगवेगळे टॅब दिसून येतील. त्यापैकी आपणास टीचर मॉड्यूल या टॅबमध्ये सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांची माहिती किंवा बदली होऊन गेलेल्या शिक्षकांची माहिती ड्रॉपबॉक्समध्ये टाकायची आहे. तर टीचर मॉड्यूल या टॅबवर टच करा. यानंतर टीचर मॉड्यूलचे लॉग इन पेज ओपन होईल. या ठिकाणी आपल्या शाळेचा यूजर आय डी व पासवर्ड टाका. यानंतर कॅप्चा टाकून लॉग इन या टॅबवर टच करा. आपल्या शाळेचे डॅशबोर्ड ओपन होईल. या ठिकाणी क्लिक हिअर टू ओपन टीचर DCF टू फिल द डाटा अशा प्रकारचं बोर्ड दिसून येईल, त्यावर क्लिक करा. यानंतर आपल्यासमोर आपल्या शाळेतील जे काही शिक्षक संख्या आहे ती शिक्षक संख्या या ठिकाणी दिसून येईल. या ठिकाणी आपल्या शाळेतील जे शिक्षक सेवानिवृत्त झालेले आहेत त्यांची माहिती ड्रॉपबॉक्समध्ये टाकण्यासाठी लेफ्ट स्कूल हा शेवटच्या कॉलममधील टॅब आहे, त्या ठिकाणी टच करा. लेफ्ट स्कूल या टॅबवर टच केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचे पेज ओपन होईल. या ठिकाणी सिलेक्ट रिजन, आता त्यांना लेफ्ट करण्याचे रिजन या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायचे आहे. जसे की ड्यू टू रिटायरमेंट, ट्रान्सफर, शिफ्टेड टू अनदर स्कूल, जॉब लेफ्ट, डेथ, रॉंगली इन्सर्टेड, डुप्लिकेट असे वेगवेगळे ऑप्शन दिसून येतील. तर आपणास ड्यू टू रिटायरमेंट हे सिलेक्ट करायचं आहे. तर ड्यू टू रिटायरमेंट या टॅबला सिलेक्ट करा. यानंतर जे आपण रिजन सिलेक्ट केलेला आहे त्या रिजनशी संबंधित आपणास या ठिकाणी रिमार्क द्यावा लागेल. म्हणजे जे आपण रिजन दिलेलं आहे त्याच्याशी संबंधित आपणास रिमार्क म्हणजे शेरा काय ते नोंदवायचं आहे. तर या ठिकाणी जे शिक्षक सेवानिवृत्त झाले आहेत ते कोणत्या तारखेला झाले आहेत ते सुद्धा आपण या ठिकाणी टाईप करून रिमार्क दिला तरी चालेल. यानंतर लास्ट डेट इन सर्व्हिस स्कूल, आता या टॅबमध्ये लास्ट डेट म्हणजे जे शिक्षक सेवानिवृत्त झाले आहेत त्यांच्या सर्व्हिसचे जी शेवटची तारीख आहे ती या कॅलेंडरमधून आपल्याला सिलेक्ट करायची आहे. तर प्रथमतः वर्ष सिलेक्ट करा. त्यानंतर मंथ सिलेक्ट करा व डेट सिलेक्ट करा आणि एक वेळेस ही सर्व भरलेली माहिती बरोबर आहे की ते याची खात्री करून घ्या. तर या ठिकाणी आपण जे शिक्षक सिलेक्ट केलेले आहेत तेच आहेत का याची खात्री करून घ्या व खात्री झाल्यानंतर शेवटी कन्फर्म या टॅबवर टच करा. त्या शिक्षकांची माहिती या जे पेज त्या शिक्षकांची माहिती या पेजवरून कमी झालेली दिसून येईल, म्हणजे ड्रॉपबॉक्समध्ये गेलेली दिसून येईल. आता जे शिक्षकांची बदली आपल्या शाळेतून झालेली आहे त्यांची माहिती ड्रॉपबॉक्समध्ये कशी टाकावी ते आपण पाहूया. तर अगदी जसं सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांची माहिती आपण यापूर्वी लेफ्ट स्कूल या टॅबमध्ये टाकली होती, अगदी त्याचप्रमाणे लेफ्ट स्कूल या टॅबवर टच करून या ठिकाणी रिजन सिलेक्ट करा.
त्यानंतर रिजनशी संबंधित रिमार्क्स टाका. आपण या ठिकाणी ट्रान्सफर, शिफ्टेड टू अनदर स्कूल हे रिझन सिलेक्ट केले आहे. आता या शाळेतील शिक्षक हे बदली होऊन दुसऱ्या जिल्ह्यामध्ये गेलेले आहेत, म्हणजे आंतरजिल्हा बदली झालेली आहे. तर या ठिकाणी डिस्ट्रिक्ट ट्रान्सफर टू, ज्या जिल्ह्यात बदली झाली आहे त्या जिल्ह्याचे नाव या ठिकाणी टाईप करून घ्या. यानंतर ते जुन्या शाळेमध्ये लास्ट डेट इन सर्व्हिस स्कूल, म्हणजे जुन्या शाळेमध्ये जी त्यांची जी शेवटची तारीख होती ती या ठिकाणी सिलेक्ट करा, म्हणजे बदलीची तारीख या ठिकाणी आपल्याला टाईप करायची आहे, कॅलेंडरमधून सिलेक्ट करायची आहे. तर प्रथमतः वर्ष सिलेक्ट करा, यानंतर महिना व त्यानंतर तारीख सिलेक्ट करून घ्या. आणि एक वेळेस सर्व भरलेली माहिती बरोबर आहे की नाही ते खात्री करा आणि लेफ्ट स्कूल या टॅबवर टच करून कन्फर्म या टॅबवर टच करा. त्यांची ही माहिती या आपल्या शाळेच्या डॅशबोर्डवर, होम पेजवरून कमी होईल. आपल्या शाळेमध्ये, या शाळेमध्ये 9 शिक्षक होते, आता 7 राहिलेले आहेत. एक सेवानिवृत्त झाले आहेत आणि एक बदली होऊन गेलेले आहेत. त्यांची माहिती आपण ड्रॉपबॉक्समध्ये. तर अशा पद्धतीने आपण आपल्या शाळेतील जे शिक्षक सेवानिवृत्त झाले आहेत किंवा जे शिक्षक बदली होऊन इतर ठिकाणी, नवीन ठिकाणी गेले आहेत, अशा शिक्षकांची माहिती UDICE प्लसमधील ड्रॉपबॉक्समध्ये कशी टाकावी ते आपण पाहिलं आहोत. अगदी मोबाईलवरून सुद्धा सहजपणे आपण हे काम करू शकता. तर असेच नवनवीन माहितीदार व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला एकूणच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.